नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा एका अशा नवीन सक्सेसफुल इंटरव्ह्यूजमध्ये, हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यूमध्ये, ज्यामध्ये आपल्या कम्युनिटीमधील करियर ग्रोथ मल्टिप्लायर या कम्युनिटीमधील एक मेंबर ज्यांचं नाव आहे संदीप वाघ, ह्यांनी एक रिझल्ट मिळवलेला आहे आणि आज आपण त्यांची सक्सेस स्टोरी समजून घेण्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहोत. आणि आज आपण या सेशनमध्ये संदीपजींकडनं आपण हे समजून घेणार आहोत, की त्यांनी असं काय केलंय, की ज्यामुळे त्यांना तो रिझल्ट मिळालाय. सर्वात प्रथम संदीपजी, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या सक्सेसफुल इंटरव्ह्यूमध्ये. Thank you, sir. Thank you so much. येस. संदीपजी, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाईम, गिव्हिंग युअर एनर्जी टू दिस इंटरव्ह्यू. आणि आम्हाला नक्कीच असं ऐकायला आवडेल, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, की तुम्ही एक्झॅक्टली तुमचा बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही कुठून आहात? काय करता तुम्ही एक्झॅक्टली? येस, सर. नमस्कार, सर. माझं नाव संदीप दत्तात्रय वाघ. मी मूळचा तसा कोपरगावचा आहे. पण मागील 5 वर्षापासून कल्याणमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. मी प्रामुख्याने सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जॉब करत आहे आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे तो 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. आणि रिसेंटली मी ऑइलर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करत. अमेझिंग, अमेझिंग. तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करताय. येस, सर. येस, सर. व्हेरी गुड. आणि किती वर्षांचा टोटल अनुभव आहे तुम्हाला? सर, 14 वर्षाचा अनुभव. 14 वर्षांचा. ओके. संदीपजी, मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल, तुम्ही आपली करियर ग्रोथ मल्टिप्लायर कम्युनिटी कधी जॉइन केली होती आणि का जॉइन केली होती? म्हणजे व्हॉट वाज द प्रॉब्लेम यू वर गोइंग थ्रू? येस, सर. सीजीएम कम्युनिटी ही जुलै 2023 मध्ये जॉइन केली होती. हं. त्यानंतर डायमंड मेंबरशिप मी डिसेंबर 2023 मध्ये जॉइन केली होती. हं. पण ह्या जो सीजीएम कम्युनिटीचा जो प्रोग्राम आहे तो घेण्यामागचं माझं कारण मुळात हे होतं, की मी एकाच कंपनीमध्ये 5 वर्षापासून जॉब करत होतो. हं. ते मला जो ऑब्स्टॅकल्स येत होते, की ग्रोथ मिळत नव्हती. त्यानंतर माइंडसेट अशा पद्धतीने होता, की त्यावरती मला कुणीतरी मार्गदर्शन करणं गरजेचं होतं. हं. Facebookच्या माध्यमातून तुमचा एक वेबिनार मग मी जॉइन केला आणि हं. त्या माध्यमातून मी सीजीएम कम्युनिटी जॉइन. अमेझिंग, अमेझिंग. तुम्ही 5 वर्ष एकाच कंपनीमध्ये होता आणि 5 वर्षांमध्ये तुम्हाला असं वाटलं का कुठेतरी तुमची ग्रोथ खंडित होते, कुठेतरी ग्रोथ तुमची आखुडली जाते? काय प्रॉब्लेम एक्झॅक्टली फेस करत होता? तर मुळात म्हणजे माइंडसेट हा होता, की लेगसी ब्रँड सोबत काम करत असल्यामुळे कम्फर्ट झोनमध्ये मी गेलेलो होतो, हं. की चलता है ना हा ॲटिट्यूड माझ्याकडे होता. हं. दृष्टिक्षेप जर बघतो आपण, दृष्टिकोन म्हणतो, दृष्टिकोनाची कमी होती माझ्यामध्ये. आणि जसं-जसं मी तुमचे सेमिनार्स वगैरे किंवा तुमचे वेबिनार जे आहेत ते अटेंड करत गेलो, त्याबद्दल माझ्या गोलची मला क्लॅरिटी आली. हं. आणि कुठेतरी आपण आता करिअरच्या एका टप्प्यावरती आहोत आणि ह्या टप्प्यामधनं बाहेर पडण्यासाठी किंवा कम्फर्ट झोन जो आहे तो दूर करण्यासाठी काहीतरी ॲक्शन्स आपण घेतल्या पाहिजे. हं. 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 म्हणजे जे थॉट्स आहेत, ते फीलिंग्स आहेत, तुमच्या वेबिनार्स मधनं माझ्यामध्ये रुजत गेले आणि त्या पद्धतीने मी कुठेतरी माझे गोल सेट केले. अमेझिंग. तुम्ही असं म्हणताय, की तुमच्या ऑलरेडी मनामध्ये एक इच्छा होती, की बाबा तुम्हाला या प्रॉब्लेममधनं बाहेर पडायचं होतं. पण करेक्ट. कुठेतरी तो मार्ग तुम्हाला मिळत नव्हता किंवा मार्ग ज्या वेळेला तुम्हाला मिळाला, तेव्हा तुम्ही ॲक्शन घेतली. येस, सर. म्हणजे मला मार्गदर्शन कुठेतरी नव्हतं. मार्गदर्शनाची खूप गरज असते आयुष्यामध्ये. कारण प्रोफेशनल लाईफमध्ये आपण ज्यावेळेस काम करत असतो, त्यावेळेस बऱ्याचपैकी पॉलिटिक्स असतं हं. कॉर्पोरेटमध्ये. तर ते कॉर्पोरेटमध्ये पॉलिटिक्स फेस करत असताना आपण आपले गोल्स कुठेतरी विसरून जातो आणि आपण त्या अ, अ, चक्रामध्ये अडकत चालतो. हं. तर हं. त्या हं. चक्रातून बाहेर पडण्यासाठी किंवा आपण जे म्हणतो चक्रव्यूह भेदण्यासाठी श्रीकृष्णाची गरज असते. हं. हं. अगदी बरोबर. तुम्ही आमच्यासाठी श्रीकृष्ण आहात. जे थँक यू, तुम्ही थँक यू. आम्हाला मार्ग दाखवता. थँक यू. थँक यू संदीपजी. तुमचा हा मोठेपणा आहे, की तुम्ही त्याचं क्रेडिट तुम्ही मला देताय, पण मला तुम्ही विचाराल तर ह्याचं पूर्णपणे क्रेडिट तुम्हाला आहे. कारण आम्ही शिकवण्याचं काम करतो, पण ते इम्प्लिमेंट करण्याचं काम तुमचं आणि तुमच्या मेहनतीचं आहे. तर तितकंच क्रेडिट तुम्हाला देखील आहे. कारण अ, जेव्हा फक्त एका व्यक्तीची सॅलरी वाढते, तेव्हा फक्त एका व्यक्तीची सॅलरी वाढत नाही. त्याच्या परिवाराचं स्वप्न पण येस पूर्ण सर. येस. होण्याच्या दृष्टीने काम करतो आपण. बरोबर येस. की नाही? येस सो सर. मला छान वाटलं, तुम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळालाय किंवा तुम्ही 5 वर्षाची जी स्टॅग्नन्सी आहे ती ब्रेक करण्यामध्ये तुम्हाला यश मिळालंय. तुम्ही जेव्हा आपल्या कम्युनिटीमध्ये आला होता, तेव्हा तुमच्याकडे काही असे 3 प्रॉब्लेम होते का? जे 3 प्रॉब्लेम तुम्ही फेस करत होता, जे तुम्हाला ठळकपणे दिसत होते आणि तुम्हाला असं वाटत होतं, की माझी ग्रोथ हे 3 प्रॉब्लेम किल करतायत.
येस सर. प्रथमतः माझा पहिला प्रॉब्लेम होता कम्फर्ट झोन, की हं, कम्फर्ट झोन ब्रेक करणं गरजेचं होतं मला. हं, त्यानंतर दुसरा माझ्याकडे होता माइंडसेटचा अभाव, की गोलमध्ये क्लॅरिटी नव्हती, की मी एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना माझा बराचसा जो वन टू वन आहे ते चॅनल पार्टनर सोबत होतं. हं, आणि एक बिझनेस माइंडसेट जो असतो ॲज अ ॲज अ प्रोफेशनल सेल्स अँड मार्केटिंग प्रोफेशनल, तो हं, माझ्याकडे कुठेतरी कमी होता. अ, हं, तो तो कोर्सपूर्वी मला जाणवला, की आपल्याकडे हा जो माइंडसेट आहे सेल्स अँड प्रोफेशनलचा हा आपल्याकडे नाहीये. तर तो एक माझ्यासाठी चॅलेंज होता. आणि हं, तिसरा माझ्याकडे जो मेन प्रॉब्लेम होता, की मी ज्या मार्ग म्हणजे ज्या पार्श्वभूमीमधनं आलेलो आहे, त्या पार्श्वभूमीचा कुठेतरी मनावरती किंवा ब्रेनवरती तो एक पगडा होता, की आपण आपण ग्रोथ करू शकत नाहीये, की आपण जे चाललंय ते चालवून द्यायला पाहिजे. जॉब हं, मिळालाय आता लिगसी सोबत काम करतोय. तर तो हं. एक पगडा कुठेतरी होता आणि तो पगडा आपल्या म्हणजे या 3 जे पॉइंट आहेत, ते 3 पॉइंटवरती मी प्रामुख्याने काम करायचं ठरवलं होतं. अमेझिंग, अमेझिंग. आणि तुम्ही बोललात ते 100% बरोबर आहे. आणि हे आय थिंक आपल्या सर्व प्रेक्षकांना हे समजलं पाहिजे, की कळत-नकळत आपण लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकतो, बघतो, ज्या गोष्टींचा अनुभव घेतो, त्याची एक चौकट आपल्या मनामध्ये तयार होते आणि त्या चौकटीच्या आतमध्येच आपण आपलं आयुष्य जगतो. करेक्ट तुम्ही सर. खूप छान मुद्दा बोललात सचिनजी, संदीपजी. आणि मला हे आवडतंय, की बाबा तुम्ही त्या चौकटीला ब्रेक करण्याचा एक प्रयत्न केलाय. येस सर. वंडरफुल. सो आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही जुलै 2023 मध्ये आला होता. डायमंड मेंबरशिप तुम्ही डिसेंबर 2023 मध्ये घेतली. आज आपण ऑगस्ट 2025 मध्ये आहोत. सो आता तुम्ही तुमच्या स्वतःला जेव्हा मागे वळून बघता, तेव्हा तुम्हाला 3 असे कोणते मोठे बदल झालेत तुमच्या आयुष्यामध्ये? इन टर्म्स ऑफ युअर लाईफ, इन टर्म्स ऑफ युअर थिंकिंग प्रोसेस किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, ते आम्हाला समजून घ्यायला आवडतील. येस सर. प्रथमतः सर माझ्यामध्ये जो बदल झाला, की 10x माइंडसेटवरती मी काम करण्यासाठी सुरुवात केली. कारण वॉव! हा जो शब्द आहे, हा कुठेतरी विचार करायला भाग करतो, की आपण जे आता आहोत, जे सीजन जॉइन करण्यापूर्वी मी जो होतो आणि आता जे आहे, ते फक्त पैशाच्या रूपामध्ये नाहीये, ते एक माणूस म्हणून मला जगण्याची प्रेरणा मिळाली या ठिकाणी हं, प्रथमतः. हं, की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. फक्त जॉबसाठी किंवा सॅलरी हाईकसाठी मी सीजन जॉइन करत नाहीये. तर माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे, हे मला इथे कळालं. की वॉव! यार पैसा तर येणारच आहे आपल्याकडे. पण हं, आपल्याकडे जे कौशल्य आहे, जे आपण शिकलोय, ते समाजासाठी आपण कशा पद्धतीने देऊ शकतो. हं, हं, दुसरी गोष्ट सर मला समजलं, की मी जे एम-बी-ए मार्केटिंग केलेलं आहे, ते समाजासाठी किंवा माझ्या घरच्यांसाठी कशा पद्धतीने मी युटिलाइज करू शकतो. हं. मी चेंज मेकर कसं बनू शकतो, हे मला या कम्युनिटीमधनं समजलं. अमेझिंग. येस सर. आणि तिसरी गोष्ट जी आहे, की मला जी प्रामुख्याने जाणवते, की आज बऱ्याचशा प्रमाणात समाजामध्ये किंवा अ, महाराष्ट्रामध्ये लोकं मार्गदर्शक नसल्यामुळे एका स्टॅग्नंट पोझिशनवरती आहेत. हं. अगदी बरोबर. येस. त्यांच्यामध्ये सुप्त गुण असतात, त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा असते. पण त्यांना एक कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो. आज समाजामध्ये काय झालंय ना, की असे खूप कमी लोकं आहेत, की जे चांगला मार्ग दाखवतात. हं. अगदी बरोबर. आणि मला म्हणजे ह्या कम्युनिटीमध्ये जॉइन केल्यानंतर हा फायदा झाला, की आपण जर चांगल्या गोष्टी केल्या लोकांसाठी, तर युनिव्हर्स पण तुमच्यासाठी चांगलं करतं. क्या बात है! आणि तो मी अनुभव घेतोय सर. म्हणजे जे तुम्ही डेली 10x माइंडसेटमध्ये आपण जो मेडिटेशन्स करतो, गोल सेटिंग करतो, अफर्मेशन्स करतोय, त्याचा अनुभव मला ह्या माझ्या अ, अ, डिसेंबर 2023 किंवा जुलै 2023 पासून मी तो घेतोय. अमेझिंग, अमेझिंग. नाही, खूप छान बोललात तुम्ही. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना टॅलेंटची कमी नाहीये, पोटेन्शियलची कमी नाहीये. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. करेक्ट सर. आपल्याकडे भूतकाळामध्ये आपले आदर्श राहून गेलेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा असे भरपूर संत आहेत, ज्यांनी आपल्याला आयुष्य कसं जगायचं तो मार्ग दाखवलाय. पण आत्ता या 21व्या शतकामध्ये आपण जे मार्गदर्शन आपल्याला मिळायला पाहिजे, जे दुसऱ्या समाजामध्ये आहे, ते कुठेतरी काहीतरी कमी पडतंय, जे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकमेकांसाठी उभं केलं पाहिजे. खूप छान विचार तुम्ही दिलेत आपल्या लोकांना. संदीपजी, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल, की तुमची आर्थिक स्थिती आपल्या कम्युनिटीद्वारे किती बदललेली आहे? तुमची पगारवाढ झाली आहे का? आणि काय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रिझल्ट अचीव्ह केलाय? येस सर. मी जसं मगाशी सांगितलं सर, की माझ्या माइंडसेटमध्ये बदल झाला. हं, अ, माझा
जी आर्थिक स्थिती आहे, मी 11 लाखावरती माझा पगार होता. मी ज्यावेळेस सीजीएम कम्युनिटी जॉइन केली, त्यानंतर मी एक ऑफर ग्रॅब केली सप्टेंबर 2024 मध्ये. त्यामध्ये मला 40% हाईक मिळाली. अमेझिंग. येस. आणि मागच्या ऑगस्ट आता चालू आहे आणि या सप्टेंबरमध्ये मला या कंपनीमध्ये 1 वर्ष कंप्लीट होईल. तर माझं गोलच हे होतं, की मी ज्या एक्सपिरियन्स सोबत काम करतोय आणि ज्या पॅकेजवरती काम करत होतो, त्यामध्ये मला कुठेतरी तफावत जाणवते, की माझ्या सोबतचे जे लोकं आहेत, ते माझ्यापेक्षा स्किल्समध्ये कमी आहेत, पण त्यांचं पॅकेज खूप जास्त आहे. मी कंपॅरिझन करत नव्हतो, पण मनामध्ये कुठेतरी येत होतं, की आपण आपल्यावरती काम करायला पाहिजे अजून. कुठेतरी आपण कमी पडतोय. तर सीजीएमचे जे काही कोर्सेस आहेत, ते बेसिक कोर्सेस मी कंप्लीट केले पहिल्यांदा आणि त्या कोर्सेसवर मधनं मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. अमेझिंग, अमेझिंग. आणि तुम्ही खूप छान म्हटलात, की आपण आपल्याला गोल टार्गेट सेट केल्याच्या नंतर आपल्याला ती गोष्ट अचीव्ह करायला सोपं पडतं. येस सर, आणि डेफिनेटली. आय थिंक तुमच्याकडे अजून एक ऑफर आहे, जी आता तुम्ही विच यू आर गोइंग टू जॉइन अल्सो, येस राइट? सर, येस सर. सो सेकंड ऑफर किती पर्सेंटेजची आहे तुमच्याकडे आता? तर ती जवळ-जवळ मला 36% ची ऑफर मिळाली आहे. 36%. येस सर. ऑक्टोबरमध्ये मी ती जॉइन करणार आहे. वंडरफुल. सो 76% सॅलरी हाइक इन लेस दॅन 12 मंथ्स व्हॉट यू आर सेइंग. येस सर, येस सर. आणि अमेझिंग. त्या व्यतिरिक्त सर मी जसं डायमंड मेंबरशिपमध्ये मी जॉइन केलं डिसेंबर 2023 मधनं, की मी ज्या फील्डमध्ये काम करतोय, त्या फील्डमध्ये एक बिझनेस माइंडसेट डेव्हलप होतो. मग कुठेतरी जाणवत असतं, की यार आपण करू शकत नाहीये. एक द्विधा मनस्थिती असते डिसिजन घेण्यासाठी. तर डायमंड मेंबरशिपमध्ये आल्यानंतर मला ते जाणवलं, की यार आपण जर डिसिजन नाही घेतला तर केव्हा घेणार? वय निघत चाललंय. आपल्या सोबत जे काम करतायत किंवा आपल्या जे चॅनल पार्टनर आहेत, त्यांचं शिक्षण कुठेही नाहीये. म्हणजे तो अनुभव मी प्रत्यक्षात घेतला आहे, की त्यांनी ते एक एम्पायर उभं केलेलं आहे. शिक्षणाला म्हणजे व्यवसायासाठी शिक्षणाचा काही संबंध नसतो. हम्म. हे मी शिकलो, क्या की बात है! तर डायमंड मेंबरशिप जॉइन केल्यानंतर मला कुठेतरी डिसिजन मेकिंगमध्ये तो कॉन्फिडन्स यायला लागला, की आपण जर डिसिजन आत्ता घेतले नाही तर केव्हाही घेऊ शकत नाही. वॉव! तर वाईफसोबत मी एक बिझनेस चालू केला. डायरेक्ट सेलिंग आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचा. तर त्यामध्ये मी चांगल्या प्रकारे ग्रो करतोय सर. आणि पर मंथ माझा जो इन्कम आहे, मी जानेवारी 2025 मध्ये तो बिझनेस चालू केलेला. तर त्यामधनं पर मंथ मला ₹50,000 पर्यंत इन्कम येतो आहे. क्या नेट बात है! प्रॉफिट नेट प्रॉफिट आहे तो माझा. अमेझिंग. येस सर. म्हणजे तुम्ही एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स करणारा एक व्यक्ती तुमच्या घरामध्ये ॲड केलाय. येस सर, व्हेरी येस गुड. सर. खूप छान. कसं वाटतंय तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मिसेसचा अनुभव कसा आहे? कारण की तुमचा जेव्हा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा परिवारामध्ये पण तो आत्मविश्वास पास ऑन केला जातो माझ्यामते. बरोबर? डेफिनेटली सर. तर कसं तुमच्या घरातलं वातावरण कसं बदललंय? येस सर. ॲक्चुअली मिसेस माझी ग्रॅज्युएट आहे. हं. शी हॅज कंप्लीटेड हर कॉमर्स ग्रॅज्युएशन. त्यानंतर मुलांमुळे जॉब वगैरे काही शक्य नव्हतं. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही राहतोय. हं. पॅरेंट्स गावाकडे आहेत. त्यामुळे मुलांना स्पेशली आम्ही प्रायोरिटी दिली होती. हं. आणि मीही सर्च करत होतो, की मिसेसचं जे टॅलेंट आहे, ते स्किल्स आहेत, ते काहीतरी करण्यासाठी युटिलाइज करता येईल. कारण हं. मीही पॅसिव्ह इन्कमच्या शोधामध्ये होतो. एक हं. अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली आणि तिचाही एक्सपिरियन्स होता, की तिने अगोदर जॉब केला होता. आफ्टर मॅरेज एक फॉर 1 ऑर 2 इयर्स. त्यानंतर तिचा जो एक्सपिरियन्स मी युटिलाइज केला, त्यामधनं तिलाही प्राउड फील होतंय, की तीही आज अ, हातभार लावते माझ्यासोबत आणि एक हँडसम अमाउंट ऑफ इन्कम शी इज अर्निंग राइट नाऊ. अँड अँड आय एम अल्सो फीलिंग प्राउड फॉर हर. आणि एक सांगायला आवडेल, की ज्या बिझनेसमध्ये आम्ही काम करतोय मागील 6 हं. महिन्यापासून, त्यामध्ये ती थायलंडसाठी जी कंपनी टूर हे केली होती, डिक्लेअर केली होती. तिने ती अचीव्ह केली आहे विथिन 6 वॉव! मंथ्स. वॉव! अमेझिंग. काँग्रॅच्युलेशन्स त्या तुमच्या दोघांसाठी. कारण येस की सर. खूप मोठी अचीव्हमेंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही एका देशाची सीमारेष पार करता, तेव्हा तुम्हाला एक नवीन विश्व, नवीन जग तुम्हाला सुरू होतं, आणि आपल्याला कळतं की बाबा आपण काय-काय अजून करू शकतो. येस सर, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मला संदीपजी आता आजचं सेशन संपवताना मला तुम्हाला हे समजून घ्यायला आवडेल, की आज आपला हा जो इंटरव्ह्यू आहे, महाराष्ट्रातले मराठी माणसं बघत असतील, ज्यांच्या मनात सदानकदा शंका असते, की "अरे 90 दिवसात सॅलरी वाढते का? मग मला 50% हाईक मिळेल का? मग माझी ग्रोथ होईल का? मग मला कशी मदत होईल?" तुम्हाला त्यांना काय सांगावसं वाटतंय? व्हॉट डू यू वांट टू शेअर?
मी प्रत्येकाला एवढंच सांगेल सर, की आपल्या क्षमतांवरती विश्वास ठेवा. हं. आपण जे करतोय त्यावरती विश्वास ठेवा आणि आपल्याला जो मेंटर मिळालाय त्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या मनामध्ये एक विचाराची ठिणगी पेटवणं गरजेचं आहे आणि त्या विचारांवरती तुम्हाला ॲक्शन घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. अमेझिंग, अमेझिंग. सो स्काय तुमचं इज द लिमिट, स्काय इज द लिमिट जे म्हणतात ते माझ्यासाठी आहे, की मी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि ते रिझल्ट माझ्या आयुष्यामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. आय एम सो प्राउड ऑफ यू संदीपजी. आय एम सो प्राउड ऑफ यू. बिकॉज मी तुमच्याबरोबर पर्सनली कनेक्टेड आहे आणि आय नो तुमचे व्हॅल्यू सिस्टम काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, तुमची ॲक्शन टेकिंग एबिलिटी मला माहिती आहे. आणि मला प्रामुख्याने तुमच्याबद्दल तेच वाटतं, की बाबा तुमच्यासारखे माणसं कधीच कोणत्याही कमी ग्रोथमध्ये अडकणार नाही. कारण की तुम्ही नेहमी तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता, स्वतःवरती कृती करण्याचा प्रयत्न करता आणि तेच गरजेचं आहे. कारण की भरपूर वेळेला लोकं ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतात, एनालिसिस पॅरालिसिसमध्ये अडकतात आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ कुठेतरी थांबून जाते. राइट? येस सर, सो डेफिनेटली सर. मला खूप छान वाटलं संदीपजी तुमच्यासोबत बोलून आजच्या या सेशनमध्ये, आजच्या या 1 टू इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या हॉल ऑफ फेमच्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि मी आशा करतो, की आज ज्या लोकांनी आपला हा इंटरव्ह्यू बघितला असेल, त्यांना देखील भरपूर काही गाईडन्स मिळाला असेल, क्लॅरिटी मिळाली असेल, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय करायचंय. पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन तुमचं. कारण तुम्हाला जे मिळालेलं यश आहे, ती फक्त एक सुरुवात आहे. इथून पुढे अजून बरंच काही यश तुम्हाला मिळणं अजून बाकी आहे. येस? तर प्रथमतः तुमचे धन्यवाद. तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला करत आहात, सीजीएम कम्युनिटीमध्ये ते खूप मोलाचं आहे. असा मार्गदर्शक मिळणं खूप अवघड असतं आजच्या जगामध्ये, की जो आमच्या पावलावरती पाऊल ठेवून किंवा आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला "तू लढ फक्त" हे म्हणण्यासाठी हं. गरजेचं असतं. कारण क्षमता प्रत्येकामध्ये असते. पण तुम्ही ती उभारी आम्हाला देताय त्याबद्दल तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझी फॅमिलीही तुमचा धन्यवाद व्यक्त करते, की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत आहात, ते खूप अनमोल आहे. थँक यू मग संदीपजी. तो तो दररोजचा जो माइंडसेट आहे, डेली 10x माइंडसेट सकाळी आम्ही जॉइन करतो आणि त्यामधनं दिवसभराची जी ऊर्जा आहे, की आज आपल्याला काय करायचं? हं. ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमचा अनमोल वेळ सकाळचा आम्हाला देताय, ते खूप महत्वाचं सर आणि त्या पद्धतीने ही प्रोग्रेस होते. हे सर्व यश तुम्हाला समर्पित करतो सर मी. थँक सो मच. संदीपजी. आणि अ, म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे, की यू आर व्हेरी काइंड इनफ टू शेअर युअर सक्सेस विथ अदर पीपल. आणि मला 100% खात्री आहे, तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये 100 पैकी 100 मार्क तुम्ही नेहमी मिळवाल. ओके. येस. सो पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आजचा हा सेशन आत्तापर्यंत जर तुम्ही ऐकला असेल आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला अशाच सक्सेस स्टोरीज ऐकायच्या असतील, तर आपल्या रवींद्र पवार सक्सेस मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा तुमच्या अशा मित्रांना ज्यांना कदाचित सॅलरी वाढीची गरज आहे. तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बनवू शकतो. पुन्हा एकदा आजच्या या सेशनसाठी उपलब्ध राहिल्याबद्दल संदीपजी तुमचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. थँक सो मच. थँक सर. थँक सो मच.